नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मेन मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. शिंदे पात्र झाल्यामुळे आपल्या मराठा समाजाचा नेमका फायदा होतोय की तोटा होईल, हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर पहा, जर आपण पहिल्यापासून प्रत्येकाचा आढावा घेतला, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील, जर ह्यांचा पूर्णपणे आपण आढावा घेतला तर आपण पाहूया आपल्या मराठा समाजासाठी कोण फायद्याचं ठरलं आणि कोण तोट्याचं ठरलं, हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यापासून सप्टेंबर महिन्यापासून जरांगे पाटलांनी जेव्हा लढा चालू केला, तेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे गेले. म्हणजे त्यानंतर ह्या तिघापैकी एकनाथ शिंदेच फक्त जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कोणीही भेटायला गेलं नाही. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेंनी जाऊन मराठा आरक्षणाचं जे उपोषण होतं मनोज जरांगे पाटलांनी घेतलेलं, ते उपोषण मागे घेतलं आणि त्यांना कुठेतरी आशाचा किरण तिथं एकनाथ शिंदेने दिला. आणि त्यानंतर अजितदादा, देवेंद्र फडणवीस हे कोणी भेटायला गेले नाहीत आणि त्यांनी उलटी जेच लाठीचार्ज करायला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता. पुन्हा अद्याप ज्या माया माता मौल्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यावरती मारहाण केली त्या पोलिसांनी. त्यांच्या पोलिसांवरती करण्याऐवजी त्यांनी त्या तिथील लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि ते अजूनही वापस घेतलेले नाहीत. त्यानंतर अजित पवारांनी पाहिलं तर ते तर पहिल्यापासूनच विरोध करता येईल म्हणता येईल, कारण ते प्रत्येक सभामध्ये काही काही ठिकाणी बोललेत की माझ्या लेकरांना आरक्षणाची काही गरज नाही, काही नाही, असं ते आरक्षणामध्ये सभेमध्ये बोललेले. तर त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटलांवरती कारवाई करेल असं मुंबईत आल्यानंतर अजितदादा पवार बोलते. तर देवेंद्र फडणवीस यांची पण काही भूमिका नाही. त्यानंतर फक्त एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि सांगितलं मी मराठा समाजाला टिकणार आरक्षण देईल. तर ह्या शपथेचं नेमकं काय होईल? जर शपथ ही एकनाथ शिंदेने जर खरी करून दाखवली तरच मराठा समाजाचा त्यांच्यावरती विश्वास राहील आणि पुढील निवडणुकीत तरच निवडून येतील, नाही तर अन्यथा जर त्यांनी या शपथ पाळली नाही तर हे कायमचे बॅन होतील म्हणता येईल आणि ते राजकारणामधून कायमचे आउट होऊ शकतात. आणि जर त्यांनी आरक्षण मिळवून दिलं तर पुढील निवडणुकीत शिंदे हे येऊ शकतात, असं मला एकंदरीत वाटतंय जर अभ्यास केला तर. नंतर आपण जर पहिली गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की कुणबी नोंदी शोधायला सांगितलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांची शिंदे समिती स्थापन केली आणि त्याच्यामुळं 54 लाख नोंदी महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं अजून काम चालू आहे. त्या ठिकाणी अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्रही मिळेल. त्याच्यामुळे ज्या मराठा समाजाचे मुलं होते त्यांच्या अनेक ठिकाणी जी 1 लाख रुपये फी भरायची त्यांची, तरी बऱ्याच जणांची 54 लाख लोकांची तरी म्हणता येईल त्यांची फी ही भरायची वाचल मुलांची आणि त्यांना सुविधा मिळतील. असं एकंदरीत थोडाफार का होईना फायदा मराठा समाजाचा झाला म्हणता येईल एकनाथ शिंदेमुळं. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फक्त ज्यावेळेस मराठा समाजांनी आंदोलन केलं त्यावेळेस प्रत्येक सरकारला लोकांनी शिव्या दिल्या. म्हणजे म्हणता येईलच, कारण आक्रमकच एवढे झाले, कारण सहनशक्तीच्या बाहेर गेले होते, पूर्णपणे सहन करू शकत नव्हते त्यावेळेस. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यानंतर पण त्यांनी हे आज उलटी आक्रमक झाले आणि म्हणायचे मराठा समाजाची समजून घेण्याची मानसिकता नाही, ही चौकटीत मागणी बसत नाही. जरांगे पाटलांची ही वक्तव्य केले ते चुकीचे आहे, मागणी ही चुकीची आहे असं बोलत गेले. पण एकनाथ शिंदे यांनी काही बोललेलं नाही. कारण तुम्ही म्हणताल काय ह्यांच्या पक्षाचं आहे, काही मी कोणत्या पक्षाचा नाही, माझा कोणता पक्ष नाही, माझा एकच पक्ष, फक्त आरक्षणावरती लक्ष. त्याच्यामुळं आपण एकंदरीत म्हणता येईल की कुठंतरी दगडापेक्षा इट मऊ हे असं आपल्याला म्हणता येईल, कारण थोडा होईना आपला फायदा होईल. आणि जर शिंदे अपात्र झाले असते तर काय झालं असतं? अजितदादा पवार एक तर मुख्यमंत्री झाले असते समज, नाही देवेंद्र फडणवीस झाले असते. ह्यांची एक तर अगोदरच विरोध करतायत आरक्षणाला, आपल्याला नंतर आपल्याला आरक्षण मिळणं हे ह्या पिढीत तर मुश्किलच झालं असतं. कारण एक तर ह्यांचा विरोध आहे मराठा आरक्षणाला म्हणता येईल, कारण हे वक्तव्य करतायत जरांगे पाटलांवरती कारवाई करण्याची घोषणा करतायत. त्याच्यामुळं आपल्याला मराठा आरक्षण मिळणं हे मुश्किल झालं असतं. पण एकनाथ शिंदे आता पात्र झाल्यामुळे आपल्या मराठा समाजाचा कुठेतरी फायदा होईल असं अपेक्षा मराठा समाजाकडे आहे. आणि ही जर पुढील निवडणुकी गोंधळ जे चालू आहे त्याच्या अगोदर जर घेतलं तरच आपल्या शिंदेचा शपथ जी घेतलेली होती ती खरी होईल आणि मराठा समाजाचा त्यांच्यावरती विश्वास राहील. पूर्णपणे मराठा समाज सुद्धा त्यांच्या पाठीशी राहू शकतो. पण
जे मराठा समाजाला बेईमान झाले, ज्या मराठा समाजाने आपलं मानलं होतं त्यांना, तेच आज बेईमान झाले. त्यांना अं, मराठा समाज हे कधीच माफ करू शकत नाही. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि मराठा समाजाला मी विनंती करतोय, जी 20 तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे रवाना करणार आहेत, त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण मोर्चामध्ये सामील व्हा. आपल्याला आरक्षण जर सरसकट पाहिजे असेल तर सरसकटाने मुंबईला जाणं भाग आहे. सर्वांनी तिथे जायचंय, शांततेने पालन करायचंय आणि आपली लढाई ही जिंकवायची. आपल्याला फक्त एकच उपाय आहे तेवढा आता, कारण आपण बाकीचे गावोगावी आंदोलन केले, त्यामध्ये आपल्याला कुठे यशस्वी झालेलं नाही म्हणता येईल. कारण जर आपण मुंबईमध्ये गेलो, तेच सरकारचं फक्त नाक दाबायचं, तेच फक्त ठिकाण आहे म्हणता येईल. तिथे जर गेलो, आपण आंदोलन केलं, तर आपल्याला कुठेतरी लढाई यशस्वी होईल आपली, असा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आशा बाळगतो. आणि तुम्हाला विनंती करतोय, जास्तीत जास्त जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करतील यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. आणि मॅनेज झालेत काय झालेत असं कुणी काय बोलन, ह्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आपल्या भूमिकेवरती ठाम राहा आणि जरांगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा द्या, अशी मी विनंती ह्याच्या व्हिडिओमधून माध्यमातून मी विनंती करतो. आणि आपल्यासाठी एकनाथ शिंदे हे आता सध्या पुरते तरी फायद्याचे म्हणता येईल, कारण ह्या दोन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जर वक्तव्य पाहिले, तर आपल्याला एकनाथ शिंदे हे कधी पण चांगलेच म्हणता येईल, कारण त्यांनी आतापर्यंत कोणतीही विरोध भूमिका घेतलेली नाही. अजूनही शिंदे समिती ही कामच चालू आहे त्यांचं, त्याच्यामुळं आपल्याला कुठेतरी फायदा होईल, हे मी आजच्या व्हिडिओमधून सांगतोय. आणि एवढं बोलून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.